इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 71-72 चालू होती आपली. काय सांगायला लागलेत? जीवाचं आत्तापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या अधिकारांच्या द्वारे वर्णन केलं, तर आता चुलिका रूपाने समग्र रूपाने त्याला एकत्र घेऊन त्याचे भेद म्हणून कथन करणार आहेत. त्याच्या अपेक्षेने इथं या 2 गाथांमध्ये व्याख्यान केलेलं आहे. काय सांगितलं आहे? एकोचेव महप्पा सोदुवियपोतिलखणो हवदी चदुसंकमणो बणिदो पंचगुणपहाणोय चक्कावक्कमजुत्तो उवजुत्तो सत्तभंगसभाओ अठ्ठासो नवठ्ठो जीवो दसठ्ठाणगो बणिदो. जीव त्यालाच महान आत्मा म्हणलं. जो जीव आहे तो महान आत्मा आहे, तो एक आहे. समग्र रूपाने एकत्र कथन करत असताना त्याला एक म्हणलं. तो महान आत्मा एक आहे. 2 लक्षणवाला, 2 भेदवाला, विकल्पवाला आहे, 3 लक्षणवाला आहे, 4 संक्रमणवाला आहे, 5 अग्रगुणप्रधानवाला आहे, म्हणजे 5 पंचम भाववाला आहे, 5 भाववाला आहे, पंचम नाही 5 भाववाला आहे, 6 अपक्रमाने युक्त आहे, पुढं 7 भंग स्वभावाने उपयुक्त आहे. सगळ्या शब्दाचे अर्थ बघा, म्हणजे समजते, काय अवघड नाही आहे. 8 आसो 8 आश्रयवाला आहे, 9 अठ्ठो 9 पदार्थवाला आहे, 9 पदार्थ रूप आहे, आणि 10 स्थानक 10 स्थानवाला असा जीव म्हटला जातो. त्याच्यामध्ये जयसेनाचार्यांची टीका बघत होतो. काल काय घेतलं होतं की जीव एक आहे की नाना आहे. जसं चंद्रमा एक आहे पण त्याचे प्रतिबिंब नाना पडलेत म्हटल्यावर तो नाना होत नाही. तसं त्या शंकाकाराचं म्हणणं होतं अद्वैतवादीचं की ब्रह्मा नावाचा एक ईश्वर आहे आणि त्याचे आपण सगळे संतान आहोत, रूप आहोत. म्हणजे जीव तो ब्रह्मा एकच आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते त्याचं प्रतिबिंब आहे, असे नाना जीव नाही आहेत, असं त्याचं म्हणणं होतं. तर आपण त्याचं खंडन करून सांगितलं की असं झालं तर ते जे जलस्थित प्रतिबिंब आहे ना, ते नाना म्हणावे लागतील, नाना चंद्र म्हणावे लागतील. आहे तर एकच चंद्र, प्रतिबिंब नाना होते. तसं जो देवदत्त आहे तो सांगितलं आरशात बघतोय, तर त्या आरशांमध्ये अनेक प्रतिबिंब आली. एकासमोर एक आरसे ठेवले आणि त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला तो, तर त्याचं प्रतिबिंब अनेक दिसतात. मग जर असं झालं तर अनेक त्या प्रतिबिंबांना सुद्धा जीवत्व प्राप्त होईल असं सांगितलं. काय घेतलं होतं एक वाक्य? दर्पणों के मुखरूप प्रतिबिंब सभी दर्पणों के मुखरूप प्रतिबिंब चैतन्य बने को प्राप्त हो जावेंगे. म्हणजे ते जे प्रतिबिंब आहेत ते पण नाना म्हणावे लागतील, म्हणजे नाना जीव म्हणावे लागतील. पण असं तर नाही आहे, तर तिथं देवदत्त एकटाच आणि त्याचे सगळे हे बिंब प्रतिबिंब वेगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं दिसून येत आहेत नाना जीव, म्हणून सांगितलं तुमचं दृष्टांत घटित होत नाही, असं आपण त्यांचं खंडन करून सांगितलं. जीव भलेही एक आहे पण कथनचित एक आहे, सर्वथा एक रूप नाही. ब्रह्म नावाचं असं कोणी प्रत्यक्ष दिसून येत नाही की जो चंद्रमा समान अनेक रूप होईल. म्हणजेच सांगितलं म्हणून की जीव एक आहे असं नाही आहे, तर जीव अनेक आहेत. जाती अपेक्षेने एक आहे पण संख्या अपेक्षेने जीव अनेक आहेत. 2 घेतले होते का काल आपण?
हो का? हां बरोबर. म्हणजे 2मध्ये घेतलं होतं, दर्शन ज्ञानाच्या भेदाने 2 रूप आहे, संसारी मुक्तच्या भेदाने 2 रूप आहे, भव्य अभव्याच्या रूपाने 2 रूप आहे. पुढं 3 प्रकारची चेतना सांगितली होती, ज्ञानचेतना, कर्मचेतना, कर्मफलचेतना. या रूपाने जीव 3 प्रकारचा आहे. तर याच्यात एक छान मला काय वाचायला मिळालं की जे केवली आहेत ना किंवा आता सिद्ध आहेत, म्हणजे सर्व कर्मांनी मुक्त, शरीरांनी मुक्त, जे असे सिद्ध परमात्मा आहेत त्यांच्या ठिकाणी 3 चेतना आहेत का? ज्ञानचेतना, कर्मचेतना आणि कर्मफलचेतना कोणाकडे असते? संसारीकडे घटवली ना आजपर्यंत आपण, पण वर्णिजींनी त्याला 3ही चेतना सिद्धांमध्ये घटवून दाखवल्यात. चांगलं घेतलंय वर्णन, तेवढं वाचते मी. वर्णिजींचं प्रवचन असेल तर 303 पानावर त्यांनी खाली एकदम पॅरेग्राफ घेतलाय. सिद्ध भगवंत में चेतना त्रिलक्षणात्मकता. अज्ञानी जीवामध्ये तर 2च चेतना आहेत, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. पुढं सम्यक दृष्टी जीवामध्ये 3ही चेतना घटित होतील आणि पुढं तर ज्ञान चेतनाच आहे हे दाखवलं होतं. कर्माला आणि कर्माच्या फळाला तो जीव भोगत नाही. मग आता सिद्धांच्या ठिकाणी आपण वास्तविक ज्ञान चेतनाच घटित करत होतो, पण तिथं आता त्यांनी 3ही चेतना चांगलं घटवून सांगितलं. काय सांगितलं? ज्ञान चेतना तो भगवान में स्पष्ट है, ह्याला काही विस्तार करायची गरज नाही आहे. ज्ञान चेतना तर आहेच त्यांच्या ठिकाणी. यह प्रभु अपने को ज्ञान रूप चेत रहे है, परिणम रहे है. ठीक है, ज्ञान रूप चेत रहे है ना, कुछ काम कर रहे हैं ना. ज्ञान चेतना समजली, त्यांच्या ठिकाणी ज्ञान रूपानेच परिणमन चालू आहे म्हणून लिहा. ज्ञान चेतना आहे सिद्धांच्या ठिकाणी, ज्ञानाचं ज्ञान रूपाने परिणमन चालू आहे म्हणून ज्ञान चेतना आहे. दुसरी घटवली कर्मचेतना. कर्म म्हणजे काय हो? कर्म म्हणजे कार्य. तर सांगतायत की ज्ञान रूपाने परिणमन करायचं, अनुभवायचं कार्य चालू आहे ना त्यांचं. अपने को निरंतर ज्ञान रूप अनुभव रहे हैं, यही उनका काम है. इस काम रूप वे परिणम रहे हैं, तो यही कर्म चेतना हो गई. समजलं काय सांगितलं? ज्ञान रूपाने अनुभवन करण्याचं काम करतायत ते. तुम्ही कर्म म्हणजे कार्य लावताय ना अर्थ, तर त्यामुळं ज्ञानाचं ज्ञान रूपाने परिणमन हे त्यांचं कार्य आहे म्हणून कर्मचेतना सुद्धा त्यांच्या ठिकाणी आहे. समजलं? ज्ञानचेतना, कर्मचेतना आणि कर्मफलचेतना कोणाचं? हो की, तुम्ही ज्ञानचेतना लिहिताय का कर्मचेतना लिहिताय? ज्ञानाचं ज्ञान रूप राहणे किंवा ज्ञानाचं चेतन वेदन करणं हे झालं ज्ञानचेतना. काय घेतलं होतं आपण व्याख्या? ज्ञानचेतना, अज्ञानचेतना. लक्षात आहे का? विसरलं काय हो? विसरलं काय घेतलं होतं आपण? ज्ञानात अन्यत्र इदमहम करोमी इति वेदनम कर्मचेतना. ज्ञानात अन्यत्र इदम वेदये अहम इति कर्मफलचेतना. मग हे दोन्ही अज्ञान चेतना घेतल्या होत्या आणि ज्ञान चेतनाला ह्याच्या विरुद्ध आपण व्याख्या केली होती. काय? इदमहम इति चेतनम वेदनम ज्ञान चेतना. म्हणजे हा मी आहे असं वेदन करणं ही झाली ज्ञान चेतना. तर म्हणून सिद्ध भगवान निरंतर मी ज्ञान आहे ह्याचं वेदन करतायत म्हणून ज्ञान चेतना चालू आहे. पुढं कर्मचेतना काय सांगितली? निरंतर ज्ञानरूप अनुभवण्याचं काम करतायत ते. ज्ञानाला अनुभवण्याचं काम करतायत म्हणून तिथं त्यांची कर्मचेतना आहे. आणि जे काय ते कार्य करतायत त्याचं त्यांना फळ पण मिळतंय, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी कर्मफल चेतना पण आहे. काय फळ मिळतंय हो? जेव्हा ज्ञानरूप राहतं त्यावेळेस त्या ज्ञानाला काय फळ मिळतं?
माझ्याकडे सोडा थोडंसं. काय सांगितलं, इस काम का फल भी मिल रहा है, केवल ज्ञाता दृष्टा है, तो ऐसे केवल ज्ञान मात्र रहने के कार्य का उन्हें फल मिल रहा है अनंत आनंद. जेव्हा ज्ञान ज्ञान रूप राहतं त्यावेळेस त्या ज्ञानाला फळ काय मिळतं, अनंत आनंद. ह्याला म्हणायचं कर्म फल चेतना. काय समजलं, उस अनंत आनंद को भोग रहे हैं ना, यही सिद्ध का कर्म फल है, तो उसे भी वे चेत रहे हैं, इसलिए उनमें कर्म फल चेतना भी है. काय समजलं, ज्ञानाचं ज्ञान रूपाने परिणमन चालू आहे, त्याचं फळ झालं अनंत आनंद. त्याचं फळ अनंत आनंदाचा भोग. मग हेच त्याचं फळ आहे. म्हणून त्याचं फळ जे भोगतायत ती कुठली चेतना, त्या कर्माचं फळ भोगण्याचं कार्य म्हणजे कर्मफल चेतना. म्हणून आपण हे 3 चेतना तर आपल्यामध्ये घटवले होते, पण सिद्धांमध्ये सुद्धा असं या अपेक्षेने 3 चेतना आहेत. म्हणून असं आपण सुद्धा सांगितलं आपण कर्मांचं वेदन करायला पाहिजे असं नेसेसरी नाही आहे, कंपल्शन नाही आहे तुम्हाला कर्मांचा उदय आला आणि त्याचाच तुम्ही भोग घ्यायला पाहिजे किंवा त्या रूपानेच परिणमन करायला पाहिजे. मी सुद्धा ज्ञान रूपाने आत्ता परिणमन करेल तर माझ्यामध्ये सुद्धा ज्ञान चेतनाचाच धारा चालू राहील. म्हणजे ज्ञान रूपाने परिणमन, ज्ञान रूपाचंच कार्य आणि त्या कार्याचं फळ म्हणजे आनंद. म्हणजे संसारावस्थेत सुद्धा तुम्ही आनंद भोगू शकता. ठीक आहे, तर 3 रूपाने काय काय सांगितलं होतं, ह्या 3 चेतना आहेत. उत्पाद वे ध्रुव हे 3 आहेत, दर्शन ज्ञान चारित्र्य हे 3 आहेत, किंवा द्रव्यगुण पर्याय या रूपाने जीव 3 प्रकारचा आहे. 4 प्रकारचा काय आहे, 4 गतीच्या अपेक्षेने 4 प्रकारचा आहे. अजून सगळं लावलं होतं, 4 कषाय, 4 ध्यान वगैरे वगैरे. पुढं 5 काय सांगायलेत बघू. यद्यपि निश्चयेन शायिक शुद्ध पारिणामिक भावद्वय लक्षण, तथापि सामान्येन औदैगादी पंच अग्रगुण प्रधान च. काय सांगितलं, जरी निश्चयाने क्षायिक भाव आणि शुद्ध पारिणामिक भाव ह्या 2 लक्षणवाला आहे. का घेतलं असे 2 भाव, क्षायिक भाव आणि शुद्ध पारिणामिक भाव निश्चयाने जीवाचे आहेत असं का म्हणलं, नुसतं पारिणामिक भाव आहे का नाही म्हणलं. सोनल, साधी अनंत आहे, मग त्याला स्वभाव कसं म्हणायचं, साधी आहे ज्याला आधी आहे त्याला भाव म्हणून म्हटलं का. क्षायिक जीवाचे स्वतंत्र होते हे 5 भाव. मग 5 भावामध्ये फक्त त्यांनी 2च भाव सांगायचे की निश्चयाने झाल्यावर निश्चयाने क्षायिक भाव आणि शुद्ध पारिणामिक भाव हे जीवाचं लक्षण आहे असं सांगतायत. तरी सुद्धा सामान्य रूपाने औदैकादी 5 भाववाला आहे. हे पुढं जाऊन घटवलं. मग हे 2 भाव का सांगितले असं मी विचारते. काय, क्षायिक भाव आणि शुद्ध पारिणामिक भाव हा जीवाचा स्वभाव आहे असं का सांगायला लागलेत, हे जीवाचं लक्षण आहे असं का सांगितलं. दीपाली भाभी बोल. सोनल, पारिणामिक भाव सगळ्यांकडे असतो, पण त्याची पूर्णता म्हणजे क्षायिक भाव प्रगटल्याशिवाय पारिणामिक भाव वेदन होते असं नाही म्हणतात. मग मी असं म्हणेन की क्षायिक भाव सुद्धा औपशमिक भाव झाल्याशिवाय होणार नाही, क्षयपशमिक भाव झाल्याशिवाय होणार नाही. क्षायिक तर लगेच होत नसतो, कर्मांचा क्षय व्हायला मागची प्रोसेस आहे ना परत. मग याला का म्हणलं की या 2 लक्षणवाला आहे जीव. साधं सोपं उत्तर आहे, लय अवघड विचार करू नका, मला पण लय अवघड येत नाही. आर्यंत सिद्धांच्या अपेक्षेने म्हटले. बरोबर.
काय म्हणलं, अरिहंतांमध्ये आणि अरिहंतांमध्ये पण नाही, बरोबर आहे. सिद्धांमध्ये. बरोबर आहे. सिद्धांमध्ये कुठले भाव आहेत? हे दोनच भाव आहेत, क्षायिक भाव आणि पारिणामिक भाव. कुठले? क्षायिक सम्यक्त्व आहे ना त्यांच्या ठिकाणी, आणि पारिणामिक भावामध्ये जीवत्व नावाचा पारिणामिक भाव आहे. त्यामुळे हे दोन भाव निश्चयाने जीवाचं लक्षण म्हणलं जातं. म्हणून जेव्हा पाचीभावाचं प्रकरण घेतलं त्यावेळेस आपण हे घेतलं होतं. मग जो सिद्धांचा स्वभाव तो माझा स्वभाव, म्हणून या अपेक्षेने तिथं, अन्यथा सामान्य सांगताना सगळ्यांना पारिणामिक भावालाच म्हणतो की आपण, पण आधी इथं 5 भाववाला व्यवहाराने आहे हे सांगताना निश्चयाने किती भावाला आहे, तर क्षायिक भाव आणि पारिणामिक भावाला आहे. बरोबर. अजून काय हो, 5 अपेक्षेने काय काय घटवलं होतं आपण? 5 काय काय जीवाचे भेद जेव्हा करतो त्यावेळेस 5 भावाला का आहे, 5 प्रकार कुठले कुठले? 5 इंद्रियवाला, 5 जाती, हां, एक इंद्रिय 5 जाती, 5 जातीवाला. बरोबर. किंवा 5 महाव्रतवाला, 5 शरीरवाला, 5 महाव्रत कसं येणार? महाव्रत म्हणलं तर थोडंच लोक येणार ना, जे ज्यांनी घेतलं त्याच्यामध्ये असेल ना. असे ना का, आता सगळेच जीव 5 भाववाले पण नाही आहेत, मग थोड्या जीवांमध्येच 5 भाव आहे, म्हणजे त्या अपेक्षेने पण भेद आहे असं सांगायचं आहे. म्हणून पुढं 5 इंद्रियवाले पण म्हणताना एक इंद्रियवाल्या जीवांकडे एकच इंद्रिय आहे, 5 इंद्रिय कुठे आहेत, पण भेद करताना करणार आपण त्यांचे असे. म्हणून काही जीव काय असे ना, 5 महाव्रतवाले आहेत, 5 समितीवाले आहेत, 5 स्थावर जीवांचे भेद 5 घेतले. काय म्हटला? 5 गती, 5 गती, 5 गतीवाले आहे. 5 गती नाही, आमच्याकडे 4 गती आहेत. 4 गती आणि 5. ते आपण जेव्हा अध्यात्म लावतो त्यावेळेस सिद्ध गती लावतो तेव्हा बाकीच्या 4 गती नाहीच लावता येणार ना. मग 4 गतीवाला असताना 4 मध्ये घालायचं त्याला. 5 मध्ये काय घ्यायचं? 5 पापवाला आहे. अजून आश्रवचे 5 प्रकार, मिथ्यात्व, प्रमाण, 5 प्रकारच्या आश्रववाला आहे, 5 प्रकारच्या शरीरवाला आहे, असे सांगितलं. 5 प्रकार सुद्धा जीवामध्ये दिसून येतात, म्हणजे 5 प्रकारचा पण आहे जीव. पुढं षट्केन अपक्रमेण युक्तः अस्य वाक्यस्य अर्थः कथ्यते. 6 अपक्रमाने युक्त आहे असं जे सांगितले ना गाथेमध्ये, त्याचं त्या वाक्याचा अर्थ सांगतात. अपगतः विनष्टः विरुद्धक्रमः प्राञ्जलत्वं यत्र सह भवति अपक्रमः वक्रः इति ऊर्ध्व अधो महादिक् चतुष्टय गमनरूपेण षड्विधेन अपक्रमेण मरणान्ते युक्तः इति अर्थः. काय सांगायला लागले? 6 अपक्रमाने युक्त आहे म्हणजे काय? नष्ट हो गया है विरुद्ध क्रम प्रांजलत्व जिसका, ऐसा वह वक्र अपक्रम ऊर्ध्व अध उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 6 दिशाओं में मरण के अंत में गमन करने वाला है, उसे ही अनुश्रेणी गति वाला कहते हैं. यह अर्थ है. काय म्हणलं? अपक्रम गमन म्हणतात ना, तर ते काय आहे हे सांगितलं त्यांनी. रुजुगतीने सिद्धांचं रुजुगतीने गमन आहे आणि बाकी सगळ्यांचं जे आहे ते अपक्रमच झालं ना, म्हणजे 4 दिशांना आणि वरती खाली असं घेतलं. ते पण काय घेतलं त्यांनी? नष्ट हो गया है विरुद्ध क्रम. हे काय घेतले? विरुद्ध क्रम काय कळलं नाही. क्रम पाहिजे आपल्या जीवाचा उद्धव आपण म्हणतो ना, ते उत्तोत्तगमी सिद्धांचं जे तसं आहे ना आपला स्वभाव, पण त्याच्या अगेन्स्ट आपण इकडे 4 गतीमध्ये घेतोय. मग त्याने असं म्हणलं असतं त्या अपेक्षेने विग्रह गतीच्या 6 विग्रह गतीच्या अपेक्षेने 6 घेतलेत ना, 4 दिशा आणि 2. हां, ते कळलं. पुढचं हे त्यांनी पहिलं काय लावलंय ते नाही कळलं. नष्ट हो गया है अपक्रम, काय विरुद्ध क्रम
प्रांजलत्व, ठीक आहे बघून सांगते काय म्हटलं त्यात अर्थ, की ज्यांचं विरुद्ध क्रम नष्ट झालेला आहे असं ते वक्र अपक्रम गमनवाले जे आहे त्याला म्हणलं 6 अपक्रमाने युक्त असणारे, म्हणजे 4 गती, हे 4 दिशा आणि ऊर्ध्व आणि अधो या 2 दिशांमध्ये, म्हणजे 6 दिशांमध्ये मरणाच्या अंती हा जीव गमन करतो, म्हणून 6 अपक्रमाने युक्त आहे. इतकं अवघड घेण्यापेक्षा अजून 6 काय घेतला असतो? बरं, षटक्रियावाला जीव, अजून सम्यक्त्व मार्गणा, 6 सम्यक्त्व मार्गण्यामधला जीव. 6 द्रव्य म्हणतायत, पण 6 द्रव्य नाही, आपल्याला जीव घटवायचंय ना. जीव 6 वाला काय काय आहे? 5 स्थावर आणि प्लस, ठीक आहे. 6 षटकायवाला जीव, अजून 6 लेशावाला जीव, 6 तुम्ही म्हटला तसं आवश्यकधारी जीव, म्हणजे असं ज्या अपेक्षेने तिथं भेद करतो त्या अपेक्षेने 6 सुद्धा प्रकार आहेत जीवामध्ये. ठीक आहे, पुढं 7 काय घेतलं होतं? सप्तभंग सद्भाव, 7 एव अनुश्रेणी गती ही ती अनुश्रेणी गती आहे असं म्हटलं जातं. जेव्हा अपक्रमाने युक्त गमन करतो हा जीव त्यावेळेस अनुश्रेणी गमन आहे, आणि जेव्हा सर्व कर्मांनी मुक्त होतो त्यावेळेस तो रुजुगतीने गमन करतो. स्याद अस्ति इति इत्यादी सप्तभंगी सद्भाव, स्याद अस्ति इत्यादी 7 भंगांचा सद्भाव असताना जीव 7 प्रकारचा आहे. त्याच्यावर पण वर्णिजींनी चांगलं घेतलंय, वाचू. 8 आसवः यद्यपि निश्चयेन वितराग लक्षण निश्चय सम्यक्त्वादी 8 गुणाश्रयः तथापि व्यवहारेण ज्ञानावरणादी 8 कर्म आश्रवः. जरी निश्चयाने वितराग लक्षण रूप निश्चय सम्यक्त्वादी 8 गुणांचा आश्रय रूप आहे तरी सुद्धा व्यवहाराने ज्ञानावरणादी 8 कर्मांच्या आश्रव रूप आहे. काय कळलं? म्हणजे निश्चयाने जीव निराश्रव आहे, कर्मांच्या आश्रवाला नाही आहे, तर सम्यक्त्वादी 8 गुणांचा आश्रय रूप आहे. आश्रय आणि आश्रव असं 2 घटवलेत बरं का. 8 प्रकारचा आश्रव आणि 8 प्रकारचा आश्रय. काय कळलं? 8 प्रकारचा आश्रय कुठला? तर जीवाचे जे 8 स्वाभाविक गुण आहेत ते त्यांचा आश्रय रूप आहे, आणि 8 प्रकारच्या कर्मांचा आश्रव ज्ञानावरणादी. काय कळलं? आश्रव, 8 प्रकारचे आश्रव आणि 8 प्रकारचा आश्रय. लिहा काय सांगितलं त्यांनी. 8 या अपेक्षेने जीवाचे भेद आहेत. तिथं मराठीत खाली ट्रान्सलेशन असतं तर ते वाक्य बघून लिहा पाहिजे. यद्यपि निश्चय से वितराग लक्षण निश्चय सम्यक्त्वादी 8 गुण सहित है तथापि व्यवहारने से ज्ञानावरणादी 8 कर्मों के आश्रव सहित है. हे अशा प्रकारे जीव 8 रूप आहे. पुढं 9 सांगतायत. यद्यपि निर्विकल्प समाधिस्थानाम निश्चयेन सर्व जीव साधारणत्वेन अखंड एक ज्ञानरूपः प्रतिभाति तथापि व्यवहारेण नानावर्णिकागत सुवर्णवत नवपदार्थरूपः. काय सांगितलं? जरी निर्विकल्प समाधीमध्ये स्थित असणाऱ्यांचं निश्चयाने, म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये स्थित असणाऱ्या जीवांच्या अपेक्षेने निश्चयाने सर्व जीव साधारण रूपाने अखंड एक ज्ञानरूपच प्रतिभासित होतात. म्हणजे कोणामध्ये भेद नाही आहे कसलाही. 9 पदार्थ जेव्हा सांगतो त्यावेळेस तरीसुद्धा व्यवहाराने नाना वर्णिकागत सुवर्णवत, म्हणजे जे ताव दिले ना सोन्याला, तर ते जे 16 ताव देत असताना ते तेवढ्या प्रकारांमध्ये आढळणार. म्हणजे काय, आता एक 4 ताव दिलेला सोना, एक 10 ताव दिलेला, अजून 16 ताव पूर्ण झाले नाहीत असे यापेक्षेने त्याच्यामध्ये भेद करणार. तर जरी त्या 16 तावपर्यंत भेद आहे तरीसुद्धा सोनं रूपाने सगळे एक रूप आहेत. म्हणून तिथं ते निश्चयाने एक रूप आहे आणि व्यवहाराने
नाना तावांच्या काय केलं त्याने अर्थ, व्यवहाराने अनेक ताववाले सुवर्ण के समान 9 पदार्थ रूप है. म्हणजे जीवसुद्धा अशा वेगळ्या वेगळ्या पर्यायामध्ये पदार्थ रूपाने परिणमन करतो. जसं की आश्रव रूप पदार्थ, बंधरूप पदार्थ, संवर, निर्जरा, पुण्य, पाप हे सगळे पदार्थ आहेत. या रूपाने जीवाचं परिणमन. मग त्या रूप जीव आहे म्हणून तशा प्रकारचे भेद सांगितले गेले. समजलं? 9 पदार्थ म्हणजे जीवजीव, पुण्य आणि पाप हे 9 पदार्थ आहेत. मग या प्रत्येक पदार्थ म्हणजे पर्याय रूपाने परिणमन करत असताना जीवाचा तो एक प्रकार झाला. आश्रव करणारा तो जीव, निर्जरा करणारे ते जीव, असं. पुढं जसं स्थानगत जीव सांगतात. 9 काय काय लावणार अजून? येते का लावायला? 7 काय लावलं नाही तुम्ही अजून? 7 भंगवाला सांगितलं. पुढं 7च्या अपेक्षेमध्ये अजून काय काय येतं? 7 प्रकार काका जीवाचे. अजून काय असतं? 7 सप्तभयाने रहित जीव. बर, सप्तभयाने रहित. अजून स्थावर, विकलेंद्रिय, सकलेंद्रिय. ओ तुम्ही काय अडकलाय त्याच्यामध्ये? बरं, जीव समासमध्ये गेले. हो बरोबर आहे. अजून 7 समुद्घातवाला जीव. 7 लिहा. 7 प्रकार. काय 7 मध्ये काय येणार? जीवाश्रव बंध जीवाच्या. बरं ते 7 मध्ये ठीक आहे. 7 तत्ववाला जीव, सप्तभंगीवाला जीव. बरं, सप्तपरमस्थानवाला जीव. बरं, सप्तपरम स्थानवाला जीव. अजून म्हणजे ते एक व्रत आहे, सप्तपरम स्थान व्रत आहे. त्याच्यामध्ये जीवाचे 7 स्थान सांगितलेत त्यांनी. त्या व्रताच्या कथेमधून कळेल आपल्याला. का सांगू शकताय? कोण आहे तुम्ही? काकी, सुरेखा काकी, सांगू शकताय का 7 स्थान कुठले? मी तर बघून सांगा मग. सद्गृहस्थ, अगदी आता लगेच पाठ नाही येत पण बघून सांगा. उद्या सांगा बघून पाहिजे. 7 परम स्थान आहे का त्यात? नाही, आता परम स्थान आहे नाही ना? नाही, ते स्थान घेतले आणि त्यांची तशी व्रताची पूजा आहेत. तर सप्तपरम स्थानवाला जीव. ठीक आहे, बघून सांगा त्यातून. अजून 7 शील व्रत. सप्तशीलवाला जीव म्हणजे काय हो? 4 अनुव्रत आणि 3 गुणव्रत. 4 व्रत नाही, गुणव्रत आणि शिक्षाव्रत. 7 परमस्थान, 4 शिक्षाव्रत, गुणव्रत, 4 एक पूर्ण करा की. 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत. ह्याला शील म्हणलं म्हणून सप्तशीलवाला. गुणव्रत आधी येणार. ठीक आहे. 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रतवाला जीव. तर हे सप्तशील झाले. अजून काय सांगितलं सोनल? 7 वृत्तीधारी मुनी. बर, 7 वृत्तीवाले म्हणा, नाहीतर 8 वृत्तीवाले म्हणा. अजून 7 संयम. 7 प्रकारचे संयम आहेत ना. कुठले कुठले? देश संयम, सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्राय, यथाख्यात चारित्र, संयम आणि असंयम. अशा 7 संयमधारी जीव. ठीक आहे. 8 काय घेतले होते? 2 प्रकार तर सांगितले. 8 कर्मांचा आश्रववाला आणि 8 गुणांच्या आश्रयवाला जीव. अजून 8 प्रकारामध्ये 8 कर्मांनी रहित. मग तेच की 8 कर्मांचा आश्रववाला आणि 8 कर्मांची निर्जरावाला किंवा 8 गुणांच्या आश्रयवाला. त्यात आलं बरोबर. अजून 5 स्थावर, विकलेंद्रिय, संज्ञी, असंज्ञी, पंचेंद्रिय. 9 झाले की मग? नाही, 5 स्थावर, विकलेंद्रिय, 6 आणि संज्ञी असंज्ञी. ठीक आहे, 8. अजून
8 प्रकारच्या ज्ञानवाला जीव. 8 ज्ञानाचे प्रकार घेतलेत ना आपण. मग 8 प्रकारच्या ज्ञानवाला जीव किंवा सम्यक ज्ञानाचे 8 गुण घेतो. त्या 8 सम्यक ज्ञानाच्या गुणवाला. तुमच्या सम्यक्त्वाचे 8 अंगवाला जीव. अजून काय म्हणला? ज्ञानाचे पण 8 अंग आहेत ना, सम्यक्त्वाचे पण 8 अंग. तेच म्हटले की ज्ञानाचे अंग पण किंवा गुण म्हटलं त्याला मी, आणि सम्यक्त्वाचे 8 अंग. 8 मदरहित. 8 मदरहित जीव किंवा 8 मदवाला जीव या अपेक्षेने पण त्याचा भेद केला. ठीक आहे, बरोबर. अजून आहे का कोणाकडं काय एनी ऑप्शन? ठीक आहे, बघून घ्या. 9 काय केले? 9 पदार्थ रूप जीव. अजून 9 मध्ये काय काय? 9 दर्शनावरण. 9 भेद आहेत ना. ठीक आहे, दर्शनावरणाच्या 9 भेदवाला जीव. अजून 9 वनलब्धी. शाईक नवलब्धीवाला जीव. बरोबर. अजून माझ्याकडे अजून एक आहे. 9 काय येणार हो? 9 निधी आहेत. बर, 9 निधीवाला जीव. अजून 9 निधी कुठले? 9 लब्धी चालले. हे घेतो ना आपण. 9 लब्धी. 9 लब्धी म्हणजेच 9 निधी ना. चक्रवर्तीला 14 रत्न आणि 9 निधी असतात ना, तर त्या 9 निधींची प्राप्तीवाला तो जीव. 9 पदार्थवाला म्हणता येईल का? झालं की ते त्यांनी घेतलं आचार्याने. 9 पदार्थवाला. अजून एक आहे माझ्याकडं. 5 स्थावर, इंद्रिय, चतुरिंद्रिय, सकलेंद्रिय आणि संज्ञ असंज्ञ. अजून नाही, मग 9 होणार नाही. 5 स्थावर. हा, तुम्हाला 9 काढायचे आहेत ना. 2 3 4 सकलेंद्रिय. हा, ठीक आहे. 5 स्थावर जीव आणि 4 सकलेंद्रिय म्हणा. म्हणजे 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. हे 9 झाले. अजून 9 कषायवाला. 9 कषायवाला. बरोबर, 9 कषायवाला. अजून एक आहे. 9 देवता रूप. बर, त्याच्यामध्ये येणार नाही ते, कारण त्यात दोन देवता अचेतन आहेत. हा, सकलेंद्रिय म्हणायचं त्यांना. एकेंद्रियांच्या सोडून बाकीचे 3 विकलेंद्रिय आणि 1 पंचेंद्रिय जीव. असं सांगताय का? सांगू 9 कोण? अजून द्रव्य सगळं माहित असेल तर दुसऱ्या गाथेमध्ये 9 अधिकार सांगितले. 9 अधिकारवाला जीव म्हणजे प्रत्येक अधिकाराच्या अपेक्षेने जीवाचे 9 भेद केले. अजून आहे काय? झाले काय? बोला. ठीक आहे, 9 पदार्थ रूप सांगितलं इथं. आता पुढं 10 स्थानगत जीव सांगतायत. यद्यपि निश्चयेन शुद्ध बुद्ध एक धर्म. शुद्ध बुद्ध एक लक्षण, तथापि व्यवहारेण पृथ्वी, व्यप, तेजो, वायू प्रत्येक साधारण वनस्पती द्वय, द्वि, त्रि, चतु, पंचेंद्रिय रूप 10 स्थानगतः. जरी निश्चयाने शुद्ध बुद्ध एक लक्षणवाला आहे जीव, तरी सुद्धा व्यवहाराने पृथ्वी, अप, तेजो, वायू प्रत्येक साधारण वनस्पती हे 2 किती झाले? 6 झाले. 10 प्राणवाले. थांबा की. पृथ्वी, जल, अग्नी, वायू प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती हे 6 झाले. पुढं द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय किती झाले? 10 झाले. हे सगळे पंचेंद्रियाचे 2 संज्ञा. अहो, त्यांनी काय सांगायला लागले? जेव्हा 10 भेद घेणार त्यामध्ये त्यांनी वनस्पतीला 2 भेद रूप केले, प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. त्यामुळे एकेंद्रियांचे 6 भेद झाले आणि मग द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय हे सगळे मिळून 10 भेद झाले. आपण पंचेंद्रियांचे 2 भेद केले तर 5 स्थावर घ्यावे लागतील, पण त्यांनी स्थावरांमध्ये वनस्पतीला 2 टाईप्समध्ये घातलं. अशा रीतीने हा जीव पंचेंद्रिय रूप हे 10 स्थानगत आहे. सहकः तो कोण? जीव पदार्थ एवं 10 विकल्प रूप भवती. जीव पदार्थ अशा रीतीने 10 विकल्प रूप आहे.
अजून काय तो 10 भेद? सूक्ष्म आणि सूक्ष्म स्थावर, बादल स्थावर असं घेतलं. मग 10 प्रत्येक बंद स्थान का? एक मिनिट कंप्लीट करते. हम्म. प्रत्येकाने साधारण वनस्पती, द्विंद्रिय, इंद्रिय, चतुरिंद्रिय, संज्ञी, असंज्ञी, पंचेंद्रिय. 10 झाले का? 2 स्थावर घेतले. सूक्ष्म आणि बादरांचे हे स्थावरांचे 2 भेद. पुढं हा. हम्म. प्रत्येक साधारण वनस्पती, बर. द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरिंद्रिय, संज्ञी आणि असंज्ञी, पंचेंद्रिय. ठीक आहे. बस त्याच्यामध्ये सूक्ष्म आणि बादर हे 2च भेद घ्यावे लागतील, नाहीतर मग प्रत्येकाचे घेत बसलो तर 14 भेद होणार. तर अशा रीतीने हे 10 स्थान झाले. अजून काय म्हणला? 10 धर्मवाला जीव. अजून 10 प्राणवाला जीव, 10 करणवाला जीव. लिहा तुम्हाला माहीत नसलेले, हे सगळ्यांच्या माहितीतून आपल्याला पण कळतंय. अजून काय म्हणला? 10 धर्मवाला जीव सांगितलं की? उत्तम क्षमादी 10 झाला. सांगितलं. तर अशा रीतीने जीव पदार्थाचे 10 विकल्प सुद्धा आहेत. अथवा द्वितीय व्याख्यानेन पृथक इमानी दशस्थानानि उपयुक्त पदस्य पृथक व्याख्याने कृते सति तानि अपि दशस्थानानि भवन्ति इति उभयमेलापकेन 20 भेदः स्यात् इति भावार्थः. म्हणजे जयसेनाचार्यांनी हेडिंगमध्ये सांगितलं होतं की 10 किंवा 20 भेद सांगणार आहे. तर 20 भेद कुठल्या अपेक्षेने हे सांगाले. जीव पदार्थ तर 10 विकल्प रूप सांगितला. दूसरे व्याख्यान से इन 10 भेदों से पृथक अन्य उपयुक्त पद के 10 स्थान रूप अलग व्याख्यान करने पर दोनों को मिलाकर 20 भेद होते हैं. यह भावार्थ है. जीव समास घेणार का? जीव समास 14 येतात. 14 का? हा. नाही, हे काय घेतले दुसरे स्थान बघून सांगते मी. म्हणजे 10 तर हे भेद घेतले आणि 20 प्ररूपणात गोमट सार मध्ये नाही. आता इथं त्यांनी काय सांगायला ते लागेल अर्थ. 10 भेदों से पृथक अन्य उपयुक्त पद के 10 स्थान रूप अलग व्याख्यान करने पर दोनों को मिलाकर 20 भेद होते हैं. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की अजून 10 असं अजून वेगळ्या पद्धतीने व्याख्यान केलं काय तर 20 प्रकार होते. काय 10 दुसरे तेच शोधायचे. येतील की खाली. महिलाच त्यांनी पर्याप्त आणि अपर्याप्त म्हणत असले तर माहित नाही. आता हे 10 स्थान जे दाखवले ना, त्यालाच जर अन्य 10 स्थानाबरोबर जोडलं तर 20 भेद होतात असा भावार्थ आहे. बघा, तुम्हाला काय शोधून मिळालं तर सांगा. काय पुढं नाही घेतलं वाक्य त्यांनी. अशा रीतीने जीवाचे 20 भेद सुद्धा होतात. म्हणजे तुम्ही जेवढं काय कथन चिंतन करणार तर तशा अपेक्षेने जीवाचे तेवढ्या प्रकारचे भेद होतात. म्हणून जितके विचार आहेत तितके सुद्धा तितक्या प्रकारचे कर्म आहेत म्हणतो आपण. तर म्हणून सांगितलं की कदाचित काल सांगितलं सगळं जितके विकल्प तितके कर्म, मग जितके विकल्प तितक्या प्रकारचे जीव. जरी शुभ भाव म्हणताय तरी तुम्ही सुद्धा समजा विधान करतोय, पूजन करतोय, सगळे मिळून करायलाय, तरी सुद्धा प्रत्येकाचे परिणाम वेगळे आहेत. कोणाला उत्कृष्ट आनंद येतोय, कोणाला म्हणजे परवाच एक वाक्य काय छान वाचलं मी की भक्ती जेव्हा किंवा स्तुती जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेस जर ती उत्कृष्टतेला प्राप्त झाली असेल ना, म्हणजे खूप आनंद येतोय तुम्हाला, खूप तुम्ही त्याच्याबरोबर जोडले गेलाय, असं एक अशी तुम्ही तीव्र भक्ती करताय तर तिथं अद्वैततेचा अनुभव होतो असं सांगितलं त्यांनी. काय कळलं? म्हणजे म्हणून असं म्हणलं की प्रत्येकजण पूजन करतायत, भक्ती करतायत, तर प्रत्येकाचे परिणाम वेगळे. मग तेवढ्या प्रकारचे सुद्धा ते जीव म्हणायचे. म्हणजे शुभ भावात असला तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळे परिणाम आहेत तर तेवढ्या प्रकारचे जीव. तसंच अशुभामध्ये एकच पाप करतायत जरी जीव सगळे मिळून, समजा काय कुठल्या जीवाची हिंसा करतायत सगळे मिळून, तरी सुद्धा प्रत्येकाचे परिणाम भिन्न आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या परिणामांनुसार फळ मिळतं.
म्हणून जरी शुभ अशुभ आणि शुद्ध हे 3 भेदच सांगतोय तरी सुद्धा सांगितलं प्रत्येकामध्ये त्यांच्या त्यांच्या इंटेन्सिटीच्या अपेक्षेने फरक असतो आणि त्या अपेक्षेने त्यांना त्या प्रकारचं फळ प्राप्त होतं. म्हणून तेवढ्या प्रकारचे जीव असू शकतात हे सांगायचं होतं त्यात. म्हणजे जीवांचे भेद जरी आपण शॉर्टमध्ये 3 केले, 3 उपयोगवाला, 5 पापवाला किंवा व्रतवाला, जे काय तुम्ही भेद हे शॉर्टमध्ये केले ना, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह करायला गेलो तर जितक्या प्रकारचे विचार आहेत तितक्या प्रकारचे तेवढे जीव आहेत. म्हणून अशा अनेक विकल्पांमध्ये आपण पण अडकलो आणि अनेक प्रकारांमध्ये जाऊन आलो आणि मग तेवढ्या प्रकारचं फळसुद्धा भोगलं. म्हणून आता त्या सगळ्या विकल्पांपासून भिन्न स्वतःकडे येऊन आपण एकरूप असा निज आत्मा ग्रहण करायला हवा. हो, जाणा हामी नित्य एक स्वरूप आत्मा आहे. जाणा हामी अनादि अनंत शुद्ध आहे, सिद्ध आहे, कर्मरहित आहे, सर्व विकल्पांच्या अतीत आहे, सर्व भेदांनी रहित आहे, अभेद स्वरूप अनुभवा. मी तर सर्वापासून भिन्न जाननहार जीव मात्र आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, पारिणामिक भाव स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो